चिथल्या भाळी चमकेल हे काल अविनाशने जेव्हा तुला रागाच्या भरात फेकून दिलं ना, तेव्हा मला वाटलं की सगळं संपलं. आता पुन्हा मी मधुश्रीचा आवाज ऐकू शकेन की नाही. तू माझ्यासाठी कधीच निर्जीव मशीन नव्हतास. तू माझी आणि अविनच्या प्रेमाची निशाणी आहेस, तसं प्रतीक आहेस. माझं रेडिओ प्रेम बघूनच तर माझ्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला अविनने मला तुझी भेट दिली. तेव्हापासून तू माझ्या सुखादुःखाचा साक्षीदार आहेस. तू जर नसतास तर मी काय केलं असतं. तू जर दुरुस्त झाला नसतास तर मी अनु, पिऊ अजून उठली नाही बघ. अगं मुलीच्या जातीने इतक्या उशिरापर्यंत झोपणं बरं नाही. जरा शिस्त लाव तिला. पिऊ गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय तुझं आवरलं सुद्धा? हो, असाइनमेंट पूर्ण करायची होती म्हणून लवकर उठले. बरं प्रथम पण आत्ताच उठलाय. बरं बरं, या तुम्ही, नाश्ता तयार आहे. पिहू, काय झालं? काय बजावलं होतं मी तुला? हा मोबाईल कोणालाही दिसू देऊ नकोस. कुणी बघितलं ना तर जीव घेतील आपल्या दोघींचा. प्रथम, काय सतत तो मोबाईल हातात असतो? प्रथम बाळा, 10वीचं वर्ष आहे तुझं. बाबांनी तुला एवढ्या महागड्या क्लासला पाठवलंय. किती पैसे भरलेत क्लासला? तो मोबाईल आणि हो, प्रथम कमी मार्क मिळतील तुला. नापास झालास तर. आजी, आजी, काय झालं? आईला बघ ना, आम्हाला मारतेय. काय काय ग? नाही आई, हा धडधडीत खोटं बोलतोय. बाळा, मी तुला बोट तरी लावलं का? बोट लावून तर बघ. तुला अशी शिक्षा देईन ना की तू कधीच विसरणार नाही. आई, मी त्याला फक्त अभ्यास करायला सांगत होते. त्याला काय करायचं ते करू दे. तू जरा पिऊकडे लक्ष दे. तिला शिस्त लाव. ती लग्न करून सासरी जाणार आहे. आई, तुम्ही तरी त्याला समजवा. बोर्डाची परीक्षा आता बोलता बोलता येईल. वेळेचं महत्व समजायला नको का त्याला? हं? तुला कळतं का ग वेळेचं महत्व? दिवसभर त्या रेडिओला चिटकून असतेस. कामाकडे अजिबात लक्ष नसतं तुझं. आणि वेळेचं महत्व त्याला सांगतेस तू. आजी, प्रथम समोर आईला बोलत जाऊ नकोस. म्हणून तू आईची रिस्पेक्ट करत नाही. हे चोमडे, तू मला शिकू नकोस. आणि तू ग, प्रथमला ओरडण्यापेक्षा वेळीत काम आवर. पटवर्धन वकील येणार आहे, जा लवकर. आजी, हा, आज आबांचं बिल वाचल्यावरती आपल्याकडे पैसेच पैसे येतील ना? अरे बाळा, खूप पैसे येतील. मग मला तू नवीन बाईक घेऊन देशील ना? प्रथम, 15 वर्षाचाही झाला नाहीयेस तू. बाईक चालवायला खूप लहान आहेस तू अजून. आता तू फक्त तुझ्या अभ्यासाचा विचार कर. हे, तू जा ग, काम कर जा. आई, तुम्ही जा. तू हिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. मी तुला नवीन कोरी बाईक घेऊन देईन. थँक्यू.